यावर माझ्यापेक्षा जास्त घाई कुणाला असेल सांग? कुणाला? माझ्यापेक्षा घाई मलाच असणार आहे. आज माझ्या पप्पांचा बर्थडे आणि पप्पांच्या बर्थडेसाठी आम्ही चाललो तिथे. खरं तर त्यांना माहिती नाही आम्ही येतोय. आम्ही त्यांना अचानक भयानक आम्ही सरप्राईज देणार. अचानक भयानक खिडकी तोपर्यंत ठेव पण पडदा पूर्ण. अचानक भयानक आम्ही त्यांना सरप्राईज देणार. आणि आमच्या इथे जवळजवळ कालपासून लाईट नाही ना, माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे. हा माझा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही खारघरमधून पळून चाललो. आता आम्ही इथनं आम्हाला किती वाजतील नाही माहिती पोहोचायला. आता गाडी केली आहे, बुक केली ना? इलेक्ट्रिक आली पण आली. आणि आम्ही इथूनच आता हिला पण घेणार आहे, मावशीला. सगळ्यात आधी मी तयार झाली आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न माझा असा आहे की पप्पांकडे चालली खरी. पप्पांना मला प्रश्न पडलेला गिफ्ट काय. मला गिफ्ट असं घ्यायचं होतं की माझ्या पप्पांना रोज आठवण आली पाहिजे. म्हणून मी असं गिफ्ट घेतले की साधं सिंपल, पण असं घेतले ना. सांगू नको मम्मी आता. की त्यांना न घेण्यासारखं असं काय नाही. त्याच्याकडे सगळं आहे. कपडे म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, रुमाल म्हणा, सगळं आहे. फक्त नाही म्हटलं तर मी जे घेतले ते पण आहे. पण एक माझी आठवण किंवा रोज माझी आठवण आली पाहिजे म्हणून मी असं काहीच घेतलंय. आणि हे सगळं माझं आता हे पण सगळं आमची शॉपिंग म्हटलं तर आमचं जे आम्ही घालणार चावी पप्पा घेऊन गेलाय ना. हा. आणि मी स्कूलला जाऊन आली आहे. तर आम्ही चाललो होता आणि खूप खुश आहे. सेन्सिटिव्ह गर्ल दिसते एकदम मी स्कूलवाली. ते मेट्रो मध्येच बसून जाय बघ. मला असं वाटतं की मी असं कलर नुसतं इथं फेकायचं ना. चल चल चल. आमची छकोली चालली नवरात्रीसाठी. हे जरा सरकार आहे. सरकार आहे. काही तुला स्नॅप घ्यायचं असेल सरकार आले नाही. आम्हाला केस बांधून दे. लिफ्ट काय ग्राउंड फ्लोर दाबा प्लीज. सॉरी बघ. जायच्या नादात मी काहीच नाही. मी पोलीस पण नाही लागली. तर मला वेळच मिळाला नाही काही करायला. यांची शाळा आणि हे याच्यात पूर्ण वेळ होऊन गेला. इथंच सारखं असतंय पुढं काम. फॅशन शो असतो नुसता. आम्ही चालू तिथे आम्हाला खारघर सूट आहे ना आमच्यात. मला टी शर्ट चांगलं दिसत आहे. छान वाटतं. काही झालं नाही. माझा अवतार बघून कोणी असं म्हणेल का की मी बाहेर चालली म्हणून. इकडं ना चेंज करायला मला टाइम नाही मिळाला. आज मी एवढी बिझी होती ना. तर आज मी खुश आहे का तर मला ऐक ना कुणाला कशाचं मला ऑफरमध्ये मी आहे ना 800 रुपयाचं ना 800 रुपयाचं टिफिन मला 200 रुपयाला मिळाले. त्यामुळे मी जास्त खुश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी कुणाला कशाचं मला कशाचं. आणि दुसरी गोष्ट अशी की जे 400 रुपयाचं पॅन होतं ते मला 99 रुपीजला मिळालं. आणि आमची ते तर त्याच्यामुळे मी जास्त खुश झाली की जी ऑफरमध्ये मी हे झाली. आली रिक्षा.
तो तुम्हाला बघायला मिळेलच की केकचं काय आहे म्हणून. केक कशाशी तुझा अवतार सदान कदा कसा असतो आणि दुसऱ्याची केक असा युनिक असा बाईटमध्ये आलं ना असा केलेला आहे की जे पप्पांचे जे पण त्यांना खुश होती पण एका बाजूने त्यांना वाईट पण वाटतं. आपण कसं चाललं माहिती मावशीला भेटा मैत्रीण नसतं तर फिरायला जातात फ्री नाही आपण मावशीला ते तर छोटा पॅकेज मला धमाका आहे अवनीचा अवनी तर फ्रेश होऊन होणार आहे पण आपल्याशी गप्पा मारायला त्याच्यामध्ये माझ्या आंटीची मम्मी म्हणून आहे ना मम्मीचा हात नसतो सोडायचा म्हणून आहे ना मम्मीचा हात नसतो सोडायचा मम्मी तर बघ आमच्या माझ्या आजीला त्याच्यामध्ये मस्ती करायला सगळे जर जी आहेत आणि ती एकटीच नाही त्याच्यात आणि ती जर असली तर ती माझ्यासोबत असते. आपण सगळ्यांनी जीन्स घातली आहेत अरे हा तर बघ ब्ल्यू जी झाली माझा अवतार बेकार झाला त्याचं काय मम्मीची जीन्स व्हाईट दिसते माझ्या तर केसाला तेल आहे मी स्कूलची वेणी घातली तू बोलतीच्या मम्मीची जीन्स सेम आणि आपली दोन सेम त्या लोकांची व्हाईट पहिले मला मगाशी बाजारात सांगितलं होतं तिला माहिती नाही मी येणार आहे तुझं मी येणार माहीत असतं तर तुम्ही शॉपिंग शिल्लक ठेवली असते माझ्यासाठी. आता मी अचानक गेलं तर मला बघायचं की त्यांना काय सरप्राईज मिळेल कशी शॉप होती तर चला कुठे आपण आता पहिल्यांदा मी डोंबिवलीला जाणार आहे आणि त्याच्याकडे जाऊन तिथे भेट घेणार आहे त्यांची आणि त्याच्यानंतर आम्ही कल्याण आणि मी 6 वाजल्यापासून झोपली नाही तू सांग मग मी झोपलेली आहे का मी स्कूलला जाऊ लागले अरे मग मी घरात बसून ती कामं पण केली ना सगळं आवडतं आज पीटी होता आणि सगळं क्लासमध्ये जायला लागलेलं आणि माझ्या स्कूलमध्ये जर असली ना मला बोल आणि आता आपण झोपून घे तोवर मी कॅमेरा नाही ऑन करणार आहे आणि आता आपण डायरेक्ट माझ्या अंगावर पडू नको सगळं होतं का होय 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 सकाळची झोप आता चालू सवय लागली आणि इथे कसं गर्दीत आल्यामुळे आम्हाला थोडंसं हे वाटतं खूप जास्त गर्दी आहे खूप वर्दळ असं वाटायला लागतं. नावं तिला वरती माझ्याकडे तर तिकडे सांगायचं होतं ते पण ते गेलं मावशीचा ग्राउंड फ्लोर आहे मम्मी मी नाही तर मस्त कामाची पळके हो चिपकू आहे थांब तिला चिप्सवर चेन पडणार नाही मला माहिती आली मावशी आलो आम्ही पोचलो ना आता त्यासाठी गुड न्यूज अशी आहे की माझ्या फ्रेंडला जो मी केक सांगितलेला ऑर्डर केलेला तो एकदम छान आहे. मला एवढं टेन्शन आलेलं की बोलतोय की नाही पण माझ्यासाठी खूप माझा गुडलं काही म्हटलं तरी चालेल आणि माझा गुडलं माझ्या नेहमी सोबत असतो जसं मी कुठेच नसतो बरोबर आहे की तर माझा गुडलं कसं झाला की मी ऐन वेळेला तिला केक सांगितलेला बनवायला 0 टायमिंगमध्ये टाकलेलं सांगितलेलं खरं तर काल रात्री मी 7:30-8ला काहीतरी तिने सांगितलं असेल तर तिने तरी पण माझ्यासाठी रेडी करून ठेवलं आहे आणि ते तर खूप युनिक असणार आहे तुम्हाला तर बघायला मिळणार आहे आणि तिची पण मी खरं तर ॲडव्हर्टाईज करते याच्यामध्ये की ती खूप छान असं केक बनवते. याच्या आधी पण मी तिला आईसाठी ऑर्डर केलेला आणि त्याच्यामुळेच आता नेक्स्ट टाईम पण मी तिलाच सांगितलं आहे आणि तो पण स्पेशल असं केक आहे
घ्यायला पाहिजे. हळू 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 पडशील. काम करून आणि हाय बोल, हाय बोल, हाय बोल ना. अबे फोटो गेलो तरी लक्ष आहे. काय 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 नटी ना तूच नटी आहेस, तू मिठी मारलीस तिला. तर आम्ही पोहोचलोत आता इथे आली घ्यायला मॅडम आम्हाला. आता मी काम करतो. मग काय झालं? इथे नटी बघ ना, नटी गाड्या तोडाल. रिलेटिव्ह माहिती आहेत कुत्र्यांचे, म्हणून म्हणते सगळ्यांची तू परवरिश करतेस की काय. बाही आवलं माझं पुलू ना. तर पण सोसायटी आहेत ना, त्यामुळे काय वाटत नाही. हा एरिया सगळा ह्यांचा, हा सगळा एरिया ह्यांचा आहे. कोणाचा? इथून आली का तू? हा नाही इथून आली, बिल्डिंग समोरूनच आलीस. हा. तर आम्ही आता जातो घरी आणि इथून लगेच निघायचं. तोंड धुते जरा. हा चहा पाणी पिणार आहे इथं जाणार आहे. चहा पिणार आम्ही, चहा पिणार तर लगेच निघणार आहे. तर भेटूयात निघताना.